सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, काल तुमच्या सगळ्यांचा एमएच सीडचा रिझल्ट डिक्लेअर झाला होता. खरं तर आपल्याला सीड सेलने टाइम दिला होता की संध्याकाळी 6 वाजता तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. बट सीड सेलने 1 तास आधीच म्हणजे संध्याकाळी 5 वाजता तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला होता. चला, चांगली गोष्ट आहे, सीड सेलने लवकर रिझल्ट डिक्लेअर केला. बट ज्यावेळी सीड सेलने रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यानंतर वेबसाईट क्रॅश झाली, नंतर वेबसाईट डाऊन झाली, नंतर कितीतरी तास मुलांना रिझल्ट दिसत नव्हते. नंतर अराउंड 9 ते 10 वाजता सीड सेलनी लिंक्स अपडेट केले, एक अल्टरनेट लिंक्स प्रोव्हाइड केले ज्याच्याने मुलं रिझल्ट चेक करू शकली. त्याच्यानंतर भरपूर मुलांनी रिझल्ट चेक केले आणि त्याच्यामध्ये दिसून आलं की ह्या वर्षीचा रिझल्ट खूप शॉकिंग आहे. भरपूर मुलांना कमी पर्सेंटाइल मिळालेत, काही मुलांना एक्सपेक्टेड होते तेवढे पर्सेंटाइल मिळालेत, त्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. बट अशी भरपूर मुलं आहेत ज्यांनी खूप अभ्यास केला होता, दिवस रात्र एक केली होती, अभ्यास केला होता, त्यांना चांगले मार्क पण मिळाले होते, तरी त्यांना खूप कमी पर्सेंटाइल मिळाले. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. काल मला एक कॉमेंट आलं होतं, ज्या मुलांनी खूप अभ्यास केला होता, म्हणजे दिवस रात्र अभ्यास केला होता, बट त्याला 29चे अराउंड पर्सेंटाइल मिळाले. अजून एक मुलगा आहे ज्याला अराउंड 130चे अराउंड मार्क मिळाले होते, बट त्याला पर्सेंटाइल किती असतील, 50 पर्सेंटाइल. त्याला एवढे कमी पर्सेंटाइल मिळालेत 130 मार्क्सवर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती शॉकिंग रिझल्ट आहे. ह्याच्याने भरपूर मुलं खचून गेली आहेत, भरपूर मुलं डिप्रेशनमध्ये गेली आहेत, टेन्शन आलं आहे की दादा ॲडमिशन मिळेल की नाही. एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही खचून अजिबात जाऊ नका, अजिबात तुम्ही खचू नका, काही पण टेन्शन वगैरे घेऊ नका. आता जेवढे तुम्हाला पर्सेंटाइल मिळालेत त्या पर्सेंटाइलवरनं आपण एक बेस्ट कॉलेज मिळवायचं आपण ट्राय करूया. कारण की बघा, आता जर तुम्ही खचून गेलात, टेन्शन घेतलं, तर तुमचे पर्सेंटाइल चेंज होणार आहेत का, तुम्हाला पर्सेंटाइल वाढून मिळणार आहेत का, नाही वाढून मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे अजिबात तुम्ही आता खचून जाऊ नका. तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला जेवढे पर्सेंटाइल मिळालेत त्याच्यावर आपल्याला बेस्ट कुठलं कॉलेज मिळू शकतं हे आता आपल्याला ट्राय करायचं आहे. काल भरपूर पॅरेंट्सचे मला कॉल्स आले होते आणि ह्या व्हिडिओमध्ये मला पॅरेंट्सला पण एक रिक्वेस्ट करायची आहे. जेवढे पण पॅरेंट्स माझी ही व्हिडिओ बघतात किंवा जेवढी पण मुलं माझी ही व्हिडिओ बघतात, तर प्लीज त्यांनी ही व्हिडिओ पॅरेंट्सला सुद्धा दाखवा. माझी पॅरेंट्सला हीच एक विनंती आहे की प्लीज तुम्ही आता मुलांना तुमचा ओरडू नका, त्यांच्यावर प्रेशर देऊ नका. कारण की कसं आहे की तुम्ही जेवढे त्यांना ओरडाल तेवढंच त्यांच्यावर प्रेशर येईल आणि तेवढंच डिप्रेशनमध्ये जातील, खचून जातील. सो त्याच्यामुळे आता प्लीज तुमच्या मुलांना तुम्ही ओरडू नका, त्यांना तुम्ही प्लीज मोटिवेट करा. कारण की बघा, आता जेवढे त्यांना कमी पर्सेंटाइल मिळालेत त्याच्याने त्यांना रिअलाईज झालं आहे की त्यांनी काय चुकी केली होती, त्यांनी किती प्रिपरेशन केली होती, किती चांगली नाही प्रिपरेशन केली होती. कारण की भरपूर अशी पण मुलं आहेत ज्यांनी खूप कमी प्रिपरेशन केली तरी पण त्यांना चांगले पर्सेंटाइल मिळालेत, आणि काही अशी पण मुलं आहेत ज्यांनी खूप जास्त प्रिपरेशन केली होती, खूप दिवस रात्र एक केलं होतं, त्यांनी एवढे दिवस रात्र एक करून अभ्यास केला होता, तरी पण त्यांना खूप कमी पर्सेंटाइल मिळालेले आहेत. तर त्याच्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या मुलांवर आता लोड देऊ नका. प्लीज त्यांना तुम्ही आता मोटिवेट करा, कारण की तुम्हीच एक त्यांचा आधार आहात. तुम्ही जर त्यांना मोटिवेट केलं तर त्यांना अजून चांगलं मोटिवेशन मिळेल, त्यांना अजून एनकरेजमेंट मिळेल की चला आपल्याला ह्या पर्सेंटाइलवर सुद्धा आपण जास्त काहीतरी करू शकतो. कारण की बघा, हा तर आपल्याला एंड नाही आहे, हा आपल्याला टर्निंग पॉईंट आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. बट हा आपला एंड नाही आहे. अजून आपल्याला पुढे जाऊन भरपूर काही हसल करायचं आहे, अजून आपल्याला भरपूर काही जग जिंकायचं आहे. तर त्याच्यामुळे आत्ता तुम्ही प्लीज खचून जाऊ नका. आणि पॅरेंट्सला पण हीच विनंती असेल की प्लीज मुलांना तुम्ही मोटिवेट करा, कारण की तुम्हीच एक आता त्यांचा आधार आहात. आता ज्या पण मुलांना प्रश्न पडला होता, दादा मला खूप कमी पर्सेंटाइल मिळालेत, मला ॲडमिशन मिळेल की नाही, एक मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो, जरी तुम्हाला 1 पर्सेंटाइल असतील तरी पण तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. तुम्ही एक लक्षात घेतलेत का की इंजिनिअरिंग ही सिंगल ब्रांचची नाही आहे, इंजिनिअरिंग ही मल्टिपल ब्रांचेसची आहेत. इंजिनिअरिंगमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे भरपूर ब्रांचेस आहेत. जर आपण टेक्निकलचं बोललो तर CS, IT, EHTC, AIML, AIDS, सायबर सिक्युरिटी, IoT असे भरपूर टेक्निकल ब्रांचेस आलेले आहेत. जर आपण नॉन टेक्निकल ब्रांचेस बोललो तर आपले इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, अजून भरपूर नॉन टेक्निकल ब्रांचेससुद्धा आलेले आहेत. सो आपण ह्या ब्रांचेसमध्ये ट्राय करू शकतो. आता कसं झालं आहे की ह्या जगामध्ये ट्रेंड चाललं आहे की CSITला खूप जास्त डिमांड आहे. जी पण मुलं आपण बघतो की CSITकडेच जातात. बट जर तुम्हाला जेन्युअनली जर तुम्हाला मेकॅनिकलमध्ये किंवा सिव्हिलमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. कारण की भरपूर कॉलेजेसचा कट ऑफ CSIT, EHTCचा कट ऑफ खूप जास्त असतो, बट सिव्हिल आणि मेकॅनिकलचा कट ऑफ खूप कमी असतो. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ह्या ब्रांचमध्ये तर तुम्ही ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता एक मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो, एक फॅक्ट आहे. आता तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळालेत. आता बघा, आपल्याला कमी पर्सेंटाइल मिळालेत ना, आपल्याला मनासारखं कॉलेज नाही मिळणार. म्हणजे आपण जे ड्रीम कॉलेज बघितलं होतं, आपल्याला CUIP मिळेल, VJTI मिळेल, ते आपल्याला कॉलेज नाही मिळणार. बट आपल्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग आपल्याला कुठलं बेस्ट कॉलेज मिळू शकतं ह्याच्यावर आता आपल्याला फोकस करायचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, इंजिनिअरिंगमध्ये मल्टिपल ब्रांचेस आहेत. आता जर तुम्हाला कुठल्या एका कॉलेजमध्ये CSIT नाही मिळालं
तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही ENTC पण ट्राय करू शकता. जर तुम्ही तुमचा इंटरेस्ट असेल तर त्याच कॉलेजमध्ये तुम्ही मेकॅनिकलसुद्धा ट्राय करू शकता. सो तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करू शकता. जर तुम्हाला बेस्ट कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही ब्रांच पण कॉम्प्रोमाइज करू शकता. जर तुम्हाला ब्रांच CSITच पाहिजे असेल, बऱ्याच मुलांचा हट्ट असतो की नाही मला CSITच पाहिजे, तर तुम्हाला थोडंसं कॉलेजसुद्धा कॉम्प्रोमाइज करावं लागेल. कारण की बघा तुम्हाला ऑलरेडी कमी पर्सेंटाईल आहेत. ह्या कमी पर्सेंटाईलवर जर तुम्ही असा हट्ट धरून बसलात की मला CSITच पाहिजे, मला काही पण करून CSITच मध्ये जायचं आहे, मला कुठल्याही कॉलेजमध्ये चालेल, तर तुम्हाला कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला लागू शकतं. बट तुम्हाला असं पाहिजे असेल की तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे, तुम्हाला कुठलीही पण ब्रांच चालेल, तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला रेडी असाल तर तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज तुम्हाला करायला लागू शकते. प्रत्येक कॉलेजमध्ये मल्टिपल ब्रांचेस आहेत. एकच इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच नाही आहे, मल्टिपल ब्रांचेस आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला कमी पर्सेंटाईलवर सुद्धा कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊन जातं. बट फार्मसीचं तसं नाही आहे. फार्मसीचं फक्त एकच आहे, ते आहे फार्मसी. एकतर तुम्ही B फार्मसी करू शकता किंवा फार्म-D तुम्ही करू शकता. बट बऱ्याच कॉलेजेसमध्ये फक्त B फार्मसी आहे, फार्म-D नाही आहे. तर त्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे. फार्मसीमध्ये असे ब्रांचेस नाही आहेत, जसे इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेस असतात तसे फार्मसीमध्ये ब्रांचेस नाही आहेत. सो त्याच्यामुळे फार्मसीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे ॲज कम्पेअर टू इंजिनिअरिंग. मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर मिनिमम तुम्हाला 20% 10 to 20% तुम्हाला पाहिजेत. जर तुम्हाला फार्मसीच्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल B फार्मसीसाठी, तर तुम्हाला मिनिमम 10 to 20% पाहिजेत. तर त्याच्यापेक्षा जास्त असतील तर चांगलीच गोष्ट आहे. बट फार्मसीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, कारण की फार्मसीमध्ये इंजिनिअरिंगसारखे मल्टिपल ब्रांचेस नाही आहेत. सो ह्याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. फार्मसीसाठी तुम्हाला कशी कॉलेजची लिस्ट बनवायची आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो आय होप तुमचं एक टेन्शन दूर झालेलं असेल की जरी तुम्हाला कमी पर्सेंटाईल असतील तरी पण तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. जरी तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यावर पण कॉलेज मिळणार आहेच. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो तुमचा पेशन्स. तुम्हाला आता ह्या कॅपराऊंडमध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या कॅपराऊंड्समध्ये 3 कॅपराऊंड होणार आहेत. कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3. ह्या 3 कॅपराऊंडमध्ये काही कॉलेजेस असे असतात ज्यांच्या कॅपराऊंड 1चा कट ऑफ जास्त असतो, नंतर कॅपराऊंड 2चा कट ऑफ त्याच कॉलेजचा थोडा कमी होतो, परत त्याच कॉलेजचा कॅपराऊंड 3चा कट ऑफ अजून कमी होतो. सो तुम्ही कॅपराऊंड 3 पर्यंत आता ट्राय केलं पाहिजे. आता कॅपराऊंड झाल्यानंतर सुद्धा एक स्पॉट राऊंडची सुद्धा प्रोसेस असते. ह्या स्पॉट राऊंडच्या प्रोसेसमध्ये भरपूर मुलांचं लक लागतं. भरपूर मुलं अशी पण असतात ज्यांना खूप कमी पर्सेंटाईल असतात तरी पण त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं, कारण की ते स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करतात. आणि ह्याच्यामध्ये भरपूर मुलांची ही मिस्टेक होते, बऱ्याच मुलांना माहितीच नसतं हे स्पॉट राऊंड का असतं, ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट कसं करायचं असतं. तर त्याच्यामुळे स्पॉट राऊंडची प्रोसेस पण जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्पॉट राऊंडवर मी वेगळी व्हिडिओ बनवेन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट स्पॉट राऊंड ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईलवर सुद्धा एक चांगलं कॉलेज मिळू शकतं. सो त्याच्यामुळे आता तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहे तर तुम्हाला अजिबात खचून जायचं नाही आहे. हा आपला एंड नाही आहे. अजून आपल्याला भरपूर लढाई जिंकायची आहे. अजून आपल्याकडे भरपूर होप्स आहेत. 3 कॅपराऊंड आहेत आपल्याकडे. या 3 कॅपराऊंडमध्ये भरपूर सारे कॉलेजचे कट ऑफ कमी होतात. तर त्याच्यामुळे आपल्याला 3ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता मी थोडंसं आमच्या पर्सनल काउन्सिलिंगबद्दल बोलतो. बऱ्याच मुलांना पर्सनल काउन्सिलिंग रिगार्डिंग डाऊट्स होते. दादा तू पर्सनल काउन्सिलिंगमध्ये काय काय फीचर्स प्रोव्हाइड करणार आहेत. सो एक लक्षात घ्या, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सगळी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगपासून की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला पर्सनली गाईड केलं जाईल. प्लस तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला पाहिजे तशी म्हणजे पर्सनलाइज कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला रिजन वाईज कॉलेजेस पाहिजे असतील, म्हणजे जर तुम्हाला फक्त मुंबईचेच कॉलेजेस पाहिजे असतील तर तुम्हाला तशी कॉलेज लिस्ट बनवून मिळाली जाईल. जर तुम्हाला फक्त पुण्याचेच कॉलेजेस पाहिजे असतील तर तुम्हाला पुण्याचेच कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवून मिळाली जाईल. म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग कुठलं बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं त्या प्रकारे तुम्हाला एक कॉलेज लिस्ट बनवून मिळाली जाईल. प्लस कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 3 पर्यंत पूर्ण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. पर्सनलाइज गायडन्स म्हणजे 1 to 1. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली मेंटरला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता. तर असं तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. प्लस तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. नक्की स्पॉट राऊंडची स्ट्रॅटेजी काय आहे, स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये अप्लाय केलं पाहिजे, तर ते सगळं तुम्हाला गायडन्स ह्या आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. सो पर्सनल काउन्सिलिंगची फीज किती आहे. आता जी पर्सनल काउन्सिलिंगची फीज बॅच 1साठी आम्ही 1500 रुपीज ठेवली होती आणि बॅच 2साठी आम्ही 2000 रुपीज ही ठेवणार होतो. बट बऱ्याच मुलांची डिमांड होती की दादा प्लीज प्राईज नको वाढवू, तर त्याच्यामुळे आम्ही आता ही 2000 रुपीज प्राईज वाढवत नाही आहे. बॅच 1 ही आमची क्लोज झाली आहे. बॅच 2 आता चालू झाली आहे. बॅच 2ची प्राईज पण 1500 रुपीज असणार आहे.
सो तुम्ही बॅच 2 साठी एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे. रायझिंग एज्युकेशन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक कोर्स सेक्शनमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग बाय करायचं ऑप्शन मिळेल. तर त्यावर क्लिक करून तुम्ही पेमेंट वगैरे करून काउन्सिलिंग हे तुम्ही बाय करू शकता. सो जर तुम्हाला काही पण डाऊट्स असेल काउन्सिलिंगचे रिगार्डिंग तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही तुम्हाला नंबर्स प्रोव्हाइड केले आहेत त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करून जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अजून काही डाऊट असेल तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये हे सुद्धा सांगा की तुम्हाला नक्की किती पर्सेंटाईल मिळालेत. आणि मी यूट्यूबला पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. ही जी तुमची पूर्ण काउन्सिलिंगची प्रोसेस आहे नक्की कॅप राऊंडमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर माझी यूट्यूबला पण ट्युटोरियल व्हिडिओज देणार आहेत. तर त्यामुळे चॅनलसोबत पण कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे. ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून ह्या व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.